लागला मोका, धनंजय मुंडेंना धक्का, परळीच्या व्यापाऱ्यांनी घेतला धसका। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे। नमस्कार मित्रांनो, वर्ष नवे, बाज नवा, अंदाज नवा। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये अर्थातच मी रत्नाकर औसेकर। मित्रांनो, मोका लागला, मकोका लागला मोका, धनंजय मुंडेंना धक्का आणि परळीकरांना धसका। मोका, धक्का आणि धसका। परळीकरांनी धसका घेतलाय, परळीच्या व्यापाऱ्यांनी धसका घेतलाय। आणि मित्रांनो, काय झालं काल क्षणामध्येच 10 मिनिटात सगळं वातावरण बदललं। क्षणात असं वाटत होतं की आता वाल्मिक कराडांना जामीन मिळणार। त्या आनंदामध्ये वाल्मिक कराडाचे कार्यकर्ते होते आणि क्षणातच वातावरण बदललं। कारण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगत होते की मी कोणालाही सोडणार नाही, फक्त मुख्यमंत्र्यांची व्यूहरचना तयार होत होती। मित्रांनो, त्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटत होतं का मुख्यमंत्री पाठीशी घालतायत, का मुख्यमंत्री आकाला वाचवतायत, का मुख्यमंत्री आकाच्या आकाला वाचवतायत। हा संभ्रम दूर झालेला आता मित्रांनो। आणि म्हणूनच आता एक नवीन पायंडा पडला की गुन्हेगार सुद्धा स्वतःचे समर्थक निर्माण तयार करायला लागलेले। आणि मित्रांनो, कालचं तुम्ही वातावरण बघितलेलं आहे। 10 मिनिटात परळी ऑफ, परळी बंद। हा काय प्रकार आहे? तुम्ही परळी ज्यावेळेस वाल्मिक कराड सापडत नव्हता त्यावेळेस नाही परळी बंद केली। वाल्मिक कराडला स्वतः शरण झाला त्यावेळेस परळी बंद नाही झाली। वाल्मिक कराडांना ज्यावेळेस म्हणजे आपल्या खंडणीच्या प्रकरणामध्ये गुंतवलं त्यावेळेस नाही परळी बंद। कारण प्रत्येकाला एक अपेक्षा होती, एक आशा होती की आमचा वर आकाचा आकावर बसलेला आहे। आता सुरेश धसांच्या भाषेत जर स्पष्ट सांगायचं ठरलं तर मित्रांनो लक्षात ठेवा, सुरेश धसांनी काल जाहीर करून सांगितलं की आका म्हणजे वाल्मिक कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे। धनंजय मुंडे अडचणीत आलेत का? 100% आलेले आहेत मित्रांनो। धनंजय मुंडे अडचणीमध्ये आलेले आहेत आणि लवकरच धनंजय मुंडे राजीनामा देतील का अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता सुरू झाली। आणि सुप्रियाताई सुळेने तर जाहीरपणे काल सुद्धा सांगितलेलं आहे की कुठेतरी धनुभाऊनी नैतिकता जबाबदारी जपली पाहिजे। मॉरल, स्वतःची नैतिकता ही कुठेतरी राजकारणामध्ये शेवटी पद येतात आणि जातात। राजकारण आज असतं उद्या नाही, पण कुठेतरी नैतिकता, मॉरल, स्वतःचा नैतिकता ही जपली पाहिजे। त्यांनी उदाहरण सुद्धा दिलं सुप्रियाताई सुळेंनी, या अशोक चव्हाणांनी पहा 1 मिनिटाच्या आत राजीनामा देऊन मोकळे झाले। धनंजय मुंडे राजीनामा देतील का? आणि अंतर्गत काय घडलेलं आहे काहीतरी गुपित आहे मित्रांनो। कारण कालची जी घटना आहे, परळी बंद का धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे संकेत मिळाले का मोका लागल्याबरोबर वातावरण बदललेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल आम्हाला आश्चर्याचं वाटलं मित्रांनो की ज्या वेळेस न्यूज रिपोर्टर परळी शहरात फिरत होते, प्रत्येक व्यापाऱ्याला ते विचारत होते की अरे बाबांनो, तुम्ही दुकान का बंद करताय, तुम्ही दुकान का बंद करताय? एकही व्यापारी वाल्मिक कराडांचं नाव आपल्या मुखातून घेत नव्हता। एकही व्यापारी एवढा दहशतीमध्ये दिसला काय की बाबा आम्हाला काय माहितीये, बाजूच्यानं बंद केलं म्हणून मी बंद। अहो, सगळ्या जगाला माहित झालेले काय झाले। रात्रंदिवस टीव्ही समोर परळीतला व्यापारी आहे, परळीतला बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस टीव्ही समोर बसून आहे की काय घडतंय। आणि हे व्यापारी आपलं तोंड उडायला तयार नाहीत मित्रांनो। ही दहशत आहे, आणि हीच दहशत मोडून काढण्याचं पण सुरेश धसांनी घेतलेलं आहे, मनोज जरांगेंनी घेतलेला आहे, संदीप क्षीरसागर यांनी घेतलेला आहे। आता
मोका लागल्याबरोबर त्यांचे ताबडतोब बॅनरला जोडे मारायचा कार्यक्रम त्यांनी ह्या लोकांनी सुरू केला. अहो, त्यांच्या फोटोला जोडे मारून काय मिळणार आहे मित्रांनो? त्यांच्या फोटोला जोडे मारून काय मिळणार आहे? का मोका वापस येणार आहे का? गुन्हेगार वापस येणार आहे? आणि जर संतोष देशमुख वापस येणार असेल तर हरकत नाही, सगळेच गुन्हे वापस होतील ना. मग आणून द्या संतोष देशमुखला वापस, आणून द्या संतोष देशमुखला आमच्या समोर उभं करा. सगळेच्या सगळे गुन्हे 1 मिनिटात सगळे माफ होऊन जातील. मोका जाईल, वाल्मिक कराड बाहेर येईल, धनंजय मुंडेंना मंत्रीपद काय अजून मोठं पद मिळेल. द्या संतोष देशमुखला वापस आणून. आणि मित्रांनो, काल त्यांनी वाल्मिक कराडांनी शवस्त्र अस्त्र आपलं बाहेर काढलं. आपल्या परिवाराला त्यांनी पोलीस स्टेशन समोर मातोश्रीला, ही बिचारी माय मावली. हे पा, प्रत्येकाला आपलं लेकरू हे प्यार असतं, प्रत्येकाला मुलाबद्दल प्रेम वाटणं हे तितकंच समर्थनीय आहे. आणि एखादी आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करू शकते हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा समजतं. पण मित्रांनो, याच भोळ्या मायमावशीला, भोळ्या माझ्या आईला काय माहिती की माझा वाल्मिक काय करतोय, काय माहिती माझा नातू काय करतोय, काय माहिती एवढी प्रॉपर्टी कुठून आणतोय, काय माहिती कुठं खंडण्या चालू आहेत, कुठं हायवा चालू आहेत, कुठं अवैध कामं चालू आहेत, कुठं हार्वेस्टरच्या माध्यमातून 8-8 लाख गोळा केले जातात 141 शेतकऱ्यांचे. हे माऊलीला माहिती आहे त्या. म्हणून अंजली दमाणे यांनी विचारलेलं आहे की आई, साहजिक आहे तुमची अश्रू येणं, साहजिक आहे. माझा मुलगा वाचला पाहिजे, तो गुन्हेगार जरी असला तरी तो वाचला पाहिजे, ही वाटणं हे साहजिक आहे. पण हा एक नवीन पायंडा पडतोय. टाकीवर चढा, आंदोलन करा, गाड्या तोडा, बंद करा. काल संक्रांतीचा दिवस, व्यापाऱ्यांचा सणासुदीचा दिवस, लोकांची खरेदीचा दिवस, आणि त्याच दिवशी सगळ्या व्यापाऱ्यांना आदेश आला, बंद करा, बंद करा, बंद करा. मोटरसायकलवर त्यांचे वाल्मिक कराडाचे समर्थक पूर्ण परळी शहरात फिरत होते आणि प्रत्येक जण सांगत होते, बंद कर, बंद कर, बंद कर. मग व्यापाऱ्यांनी काय मनातून बंद केलं का? व्यापारी बोलत का नाही? अहो, व्यापारीच काय, मी तिथल्या काही आमच्या पत्रकार मित्रांना फोन लावला. पत्रकार मित्र म्हणाला, जोपर्यंत या केसचा न्याय लागत नाही, जोपर्यंत यामध्ये काही घडत नाही, आम्हाला तुम्ही आवसेकर फोन करू नका, आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही. एवढी दहशत त्या पत्रकारावर सुद्धा. मित्रांनो, ही अत्यंत अत्यंत क्लेशदायक घटना आहे. आणि कालचा मकोका जो लागला, वाल्मिक कराड पुरता अडकलेला आहे, पुरता अडकलेला आहे. आता मित्रांनो, आणि एका मागो एक हे अडकवण्याचं काम आता चालूच राहणार आहे. याच्यातून निघाला की त्याच्यातून बाहेर येणार, पुन्हा न्यायालयीन, पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस SIT घेणार. आणि त्यामुळं हा SITचा फास आता हळूहळू आवळला जातोय. आणि नक्कीच संतोष देशमुखच्या आत्म्याला समाधान मिळणार आहे. कारण संतोष देशमुखचा ज्या पद्धतीनं निर्घुणपणे हत्या करण्यात आली, त्या हत्येला आता जवळपास 36-37 दिवस होत आलेले आहेत मित्रांनो. आणि संपूर्ण महाराष्ट्र एकाच घटनेकडे डोळे लावून बसलेला आहे. पूर्ण मीडिया, आता तर म्हणे पूर्ण देश. झारखंड मधल्या काही मित्रांचे फोन आले, गुजरात मधून काही फोन आले, कर्नाटक मधून काही, की संतोष देशमुख हे हत्या हे आज देश पातळीवरचा विषय झालेला आहे. आणि सगळ्यांचं लक्ष परळीवर आहे, सगळ्यांचं लक्ष धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर आहे. आणि धनंजय मुंडे या उपरही राजीनामा देणार का, हा थोडा शंकेचा विषय आहे. देतील का? आणि जोपर्यंत त्यांचं नाव कोणीतरी जाहीर करत नाही का, छोट्या आकांनी सांगितलेल्या मोठ्या आकांना, बघा मला वाचवा, नाहीतर मी तर संपायला लागलो, मी तर संपणार, तुम्हाला नाही सोडणार, असं होईल का? आणि जर असं झालं तर धनंजय मुंडे नक्कीच अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे धनंजय मुंडेंनी ताबडतोब कालची अजितदादा सोबतची असलेली मीटिंग रहित केली आणि ताबडतोब अजितदादांची 10 मिनिटात भेट घेऊन ते परळीकडे निघाले. परळी शांत करण्यासाठी, परळीकरांना समजूत घालण्यासाठी, परळीकरांचं सांत्वन करण्यासाठी. कशासाठी आली परळीमध्ये? का पुन्हा पोलिसावर दबाव येण्यासाठी? का पोलीस पुन्हा त्यांच्या इशाऱ्यावर चालण्यासाठी? पण आता हे प्रकार एवढं पुढे गेलेलं आहे की मुख्यमंत्री ज्या पद्धतीने सांगत होते की मी कोणालाही सोडणार नाही, आणि जो मुख्यमंत्र्यावर दबाव होता, काल कुठंतरी अजितदादा सुद्धा काल बोलते झाले. अजितदादा सुद्धा बोलून दाखवलं की कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. मग तो कोणत्याही पक्षाचा असो,
कुणासोबतही त्याचे फोटो असो. आता वाल्मिक कराड धनंजय मुंडेच्या गले की हड्डी बनलेला आहे मित्रांनो. ती गिळता येत नाही आणि बाहेर काढता येत नाही. ही गले की हड्डी कशी निघणारे हा येणारा काळ सांगणारे. कदाचित ही हड्डी धनंजय मुंडेंना राजकारणाच्या या सारीपाटावर बाजूला करू शकते का? का धनंजय मुंडे राजीनामा देतात का? आणि धनंजय मुंडे आपली भूमिका 2 दिवसात जाहीर करणार असा जो काल एक सूर आला, मग 2 दिवसात धनंजय मुंडे राजीनामा देणार का? का धनंजय मुंडे चिंतनासाठी, कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी, कार्यकर्त्यांचे मन वळवण्यासाठी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी, किंवा पुढे राजीनाम्यानंतर जे होणारे परळीचा विध्वंस आहे, राजीनाम्यानंतर जी परळी बंद होणार, राजीनाम्यानंतर जे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार, याच्याशी चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडे परळीत येत आहेत का? आणि धनंजय मुंडे परळीत येत आहेत याला फार महत्व आहे. कारण धनंजय मुंडेंचं ऐकणारी ही सगळी कार्यकर्ते. धनंजय मुंडेंनी जर आदेश दिला की कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे, परळी शांत राहिलं पाहिजे, तर नक्कीच परळी शांत राहील. आणि सगळ्या व्यापाऱ्यांना तीच अपेक्षा आहे. आता संक्रांतीचा सण आहे, लेकीबाळी गावाकडे आलेल्या आहेत आणि त्या लेकीबाळींना आहेर वगैरे करायची आता खरेदीची ही वेळ आहे. आणि याच वेळेस व्यापाऱ्यांचं काल बरोबर 5 वाजता परळी बंदचा नारा झाला. व्यापाऱ्यांना धसका बसला. म्हणून मी जे माझं टायटल घेतलंय की मोकोका लागला. मकोका लागणार होता, मकोका लागणारे हे धुरे जसांना पूर्णपणे माहीत होतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे ताकदीने या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय आणि त्यांनी सांगितले की कोणाचीही गाय केली जाणार नाही. आणि हे त्यांनी सिद्ध करून दाखवत आहेत. काल मला अजून एक आश्चर्य वाटलं की मनोज जरांगे पाटलांनी काल मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील, मी सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांबद्दल चांगलं बोललेलं काल ऐकलं. हायचं वाटलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीतरी बदल घडतोय, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी परिवर्तन होतंय आणि महाराष्ट्राचं राजकारण योग्य ट्रॅकवर चालतंय का असं आता वाटायला लागलंय. कारण मनोज जरांगे पाटलांनी ज्यामुळं मनोज जरांगेमुळं लोकसभेत बीजेपी मायनस झाली, त्याच बीजेपीचं काल कौतुक, त्याच महायुतीचं कौतुक, त्याच देवेंद्र फडणवीसांचं, ज्या देवेंद्रजीवर रात्रंदिवस शिवाय द्यायचं राखोळी सुरू होती, त्याच देवेंद्र फडणवीसावर काल कौतुकांचा वर्षाव म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी करणं याला फार विशेष महत्व मित्रांनो. आणि म्हणून मला काल असं वाटलं की कुठेतरी राजकारणाचा ट्रॅक बदलतोय, कुठेतरी ट्रॅक बदलतोय. का मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे की मला परळीकडली गुंडगिरी मोडून काढायची आहे, परळीचं राजकारण बदलायचंय. आणि काल तर काय झालं? ही घटना व्हायला नकोय, ह्या घटना व्हायला नकोय की कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या समर्थनात अंगावर रॉकेट टाकून, पेट्रोल टाकून जाळून घेतलं. ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे मित्रांनो. तुम्ही आंदोलन करा, तुम्ही नक्कीच आवाज उठवा, तुम्ही नक्कीच रस्त्यावर या. गरज पडली तर त्यांच्या त्या फोटोला जोडे मारले त्याचंही या महाराष्ट्राला काही वाटलं नाही. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर अटॅक करून घ्यायला, ज्यावेळेस तुम्ही स्वतःला इजा करून घ्यायला, इथं कुठेतरी अति होतंय का असं आता सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य दर्शकांना वाटायला लागले की हे परळीत चाललंय काय. गुन्हेगार सुद्धा आपले समर्थक निर्माण तयार करतायत का? गुन्हेगार सुद्धा पाणीवर टाक्यात चढवणारे काही माणसं त्यांच्याकडे आहेत का? की जे आंदोलन करणारे काही लोक आहेत का? बाजार बंद करणारे काही लोक आहेत का? आणि व्यापाऱ्यांना परळीच्या विटीस धरू नका असं आमचं एक सगळ्यांना कळकळीचं विनंती आहे. कारण ज्या व्यापाऱ्यांच्या जीवावर ही परळी चालते, हे परळी तीर्थक्षेत्र आहे. परळीत दररोज येणारे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. परळीचं ते म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच भक्तिभाव ठेवून लोक परळीच्या दिशेने येतात. तर त्या लोकांची गैरसोय होईल का? आज एवढी भयानक परिस्थिती आहे की मला काही मित्रांचे फोन आले की म्हणले दादा काही आमचे विद्यार्थी मित्र पुण्यामध्ये फिरतायत, मुंबईमध्ये फिरतायत, शिक्षणासाठी जात आहेत, फ्लॅट किरायला मागतायत, रूम किरायला मागतायत. लोक विचारतात तुम्ही कुठले? तर तो ज्यावेळेस सांगतो की मी परळीचा म्हणल्याबरोबर दरवाजा बंद केला जातो. त्याच्याशी बोलत सुद्धा नाहीत घरमालक. जागा द्यायचं तर राम राहिलं. एवढी परळीची बदनामी होती का? एवढं परळीची दहशत निर्माण झाली का? आणि त्यातल्या त्यात त्याला नाव विचारलं जातं आणि त्यानं जर कराड, मुंडे, घुले अशा प्रकारची नावं जर सांगितली तर लोक ताबडतोब दरवाजा बंद करतात.
हे एका समाजाला बदनाम करण्याचा डाव चालू का? इथं कुठंतरी ह्या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये जातीवाद आणण्याचं काम सुरू झालेलं आहे का? काल सुद्धा आम्ही बघितलेलं आहे, वाल्मिकी कराडच्या पत्नी शेवटी पुन्हा समाजावर अशा चर्चा चालू होत. समाज, अरे हत्यामध्ये समाज आला कुठं? इथं जातीला रंग द्यायचा कार्यक्रम पुन्हा का सुरू झाला की माझा समाज छोटा आहे म्हणून माझ्या समाजात ते 2 मंत्री झाले, याचं जळण सुरेश धसांना, याचं जळण संदीप क्षीरसागरांना, याचं जळण मनोज जरांगे पाटलांना झालं म्हणून हे केलेलं षडयंत्र आहे का? त्यांना माहित होतं संतोषची हत्या होणार आहे. आणि मित्रांनो, ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवा की यामध्ये जातीवाद आणू नका. फक्त आमचा सर्वांना एकच सांगणं आहे की परळीची शांतता भंग होऊ देऊ नका. व्यापाऱ्यांनो, आपण दहशतीमध्ये आहात. प्रत्येक व्यापाऱ्याला परळीमध्ये व्यापार करायचा आहे. प्रत्येक व्यापाऱ्यांची मुलं बाळ परळीमध्ये शिकतायत. प्रत्येक व्यापाऱ्यांना तिथं राहायचंय. कित्येकांचे बंगले, कित्येकांच्या प्रॉपर्टी आहेत. ते सोडून तर व्यापारी जाऊ शकत नाहीत आणि व्यापाऱ्यांना दहशत राहणं हे काळाची गरज आहे. मग असं कोणता दबाव आला की परळी 5 मिनिटात क्लोज झालं, बंद झालं, परळी बंद, परळीतले व्यवहार बंद? अहो, दररोज कितीतरी करोडो रुपयाचं नुकसान आता ह्या परळीकरांना सोसावं लागणार आहे. आणि मतदार आणि आपल्या हे जे सगळे नागरिक आहेत, ही जी सगळी परळीकर जनता आहे, हे जे सगळे व्यापारी आहेत, एकही व्यापारी तोंड उघडत नाही. काल अनेक रिपोर्टर फिरत होते, का बंद करताय, का बंद करताय, का बंद करताय? एकही व्यापारी सांगत नव्हता की आम्ही का बंद करतोय. एखाद दुसरा व्यापारी म्हणजे 100%तले फक्त 2% बोलले की वाल्मिकी अण्णांना मोका का लागला म्हणून आम्ही बंद करतोय, त्यांच्या समर्थनात आम्ही बंद करतोय. समर्थक असावे. राजकारण हे समर्थकाशिवाय चालू शकत नाही, पण हे समर्थक स्वतःच्या जीवाचं सुद्धा बरं वाईट करून घ्यायला, ही मात्र राजकारणाची शोकांतिका आहे असं आम्हाला वाटतं मित्रांनो. म्हणून मी माझा विषय धरला होता की लागला मोका, धनंजय मुंडेंना धक्का आणि परळीकरांना धसका. योग्य वाटलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. उद्या भेटू. आपला हा नवीन एपिसोड आहे आता पडद्यामागचं राजकारणाला सुद्धा तेवढाच आशीर्वाद द्या. चला उद्याच्या बघू पडद्याच्या माग राजकारणात काय घडणार आहे. धन्यवाद. जानी, मैं राजकुमार बोल रहा हूं, तो जानी ध्यान से सुनो. जहां आग होती है वहां तो धुआं जरूर निकलता है. तर मी तेच बोलतोय निळू भोल्या तुम्हाला. बघत राहा पडद्यामागचं राजकारण. पडद्यामागचं राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.